एजेला लीलाच्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या आहेत आणि तिची प्रत्येक इच्छा कशी पूर्ण होईल याची खात्री करण्याचं तो ठरवतो. लीलाला एजेकडून एकदम फिल्मी स्टाईल प्रपोज हवंय, जसं जिमी रेशगिल रिशितासाठी ट्रेनच्या लेडीज डब्यात चढून प्रपोज करतो अगदी तसं. लीलाचं म्हणणं आहे की जसं आपलं नातं युनिक आहे तसं प्रपोजलही युनिकच हवं. प्रेमात असंच असतं, इम्पॉसिबल वाटणाऱ्या गोष्टीच करायच्या असतात. तिची दुसरी इच्छा आहे की एजेने आपल्याला छान थंड प्रदेशात घेऊन जावं, जिथे छान बर्फ असेल आणि बर्फाच्या मध्ये उभं राहून रोमॅन्टिक डान्स करायचा आहे आणि तिला एक मस्त शिकारा राईडही करायची आहे. ह्या सगळ्या इच्छा एजे पूर्ण करणार आहे, कारण एजे आता खरंच लीलाच्या प्रेमात पडलाय. या सगळ्या शूटबाबत वल्लरी विराजने आपला अनुभव व्यक्त केला. आम्ही काश्मीरला गेलो होतो. तिथे आम्ही 4 दिवस शूट केलं. आम्ही निसर्गमय बर्फाच्या चादर ओढलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंग केलं, जसं गुलमर्ग आणि श्रीनगर. तिकडे शूटिंग करणं इतकं सोपं नव्हतं, कारण प्रचंड थंडी होती. पण बर्फात शूट करायची मजा काही वेगळीच होती. आम्ही गुलमर्गला बर्फात एजे लीलाचा प्रपोजल सीन शूट केला. गुलमर्गमध्ये बर्फात साडी नेसून एक गाणंही शूट केलं गेलं, जो माझ्यासाठी एक मोठा टास्क होता. मला साडीत खूप थंडी वाजत होती. मी पूर्ण वेळ कुडकुडत होते. जसा सीन कट होत होता, मला आमचं युनिट लगेच जॅकेट आणून देत होतं. खास करून नवरी मिळे हिटलरलाची जी क्रिएटिव्ह आहे मनाली, तिने माझी अतिशय काळजी घेतली. एजे म्हणजेच राकेश बापटनेही मला खूप सपोर्ट केला. पण जेव्हा मी ते स्क्रीनवर पाहिलं तेव्हा माझी उत्सुकता वाढत गेली. आम्ही दल लेकला शिकारामध्ये बसूनही शूट केलं. तोही छान अनुभव होता. हे सगळं स्क्रीनवर बघताना प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव मिळणार आहे. काश्मीरला शूट करण्याचा हा अनुभव सदैव माझ्या स्मरणात राहील. तेव्हा पाहायला विसरू नका हे ग्रँड प्रपोजल. नवरी मिळे हिटलरला दररोज रात्री 10 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.